आज आपण अहवाल लेखन कौशल्य ह्याच्या बाबतीत बोलणार आहोत. आणि अहवाल लेखन कौशल्यामध्ये अहवाल लेखन कौशल्यामध्ये मला सर्वप्रथम हे म्हणायला आवडेल की आपण काय लक्षात घ्यायला हवंय, तर अहवाल ही गोष्ट आपण कुठे मांडतो. म्हणजे इथे जर तुम्ही आता स्लाइड माझी बघू शकत असाल, तर त्या स्लाइडमध्ये तुम्हाला एक प्रवाही पण दिसत असेल आणि ते प्रवाही पण मी मुद्दामून निवडलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी अहवालाकडे आपण असं बघतो की ही आता शेवटची आपल्या रिसर्च प्रोसेसचा शेवटचा टप्पा आपण आता गाठलेला आहे. आणि जेव्हा आपण रिसर्च प्रोसेसचा शेवटचा टप्पा गाठलेला आहे असं म्हणून अहवाल लिहायला सुरुवात करतो, त्यावेळी आपल्याला मुळातच आपला दृष्टिकोन अहवाल लेखनाच्या बाबतीतला चुकीचा असतो. कारण मुळात आपण म्हणतोय की संशोधन ही एक प्रवाही प्रक्रिया आहे आणि म्हणून अहवाल हा काही प्रत्येक वेळी कार्यक्रमाचा शेवट किंवा रिसर्च प्रोसेसचा शेवट असा बघितला जाऊ नये. तर तो असा बघितला जावा की मी संशोधन केलंय, त्याचा मी अहवाल लिहिला आहे आणि त्या तो अहवाल ज्याला मी भैरवी म्हणून बघते आहे, ती ॲक्चुअली नांदी असू शकते माझ्या पुढच्या संशोधनाची. तर मुद्दा हा राहतो की अहवाल हा पोझिशन करणं फार आवश्यक आहे, की मी माझी पी-एच-डी संपवल्यावर पोस्ट पी-एच-डीचं काम आहे, तर अहवाल ही काही हा पूर्णविराम होऊच शकत नाही. तर अहवालाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा संशोधकांनी खूप पुरस्पर आणि नीटरित्या बदलला पाहिजे आणि स्ट्रॅटेजिक केला पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दुसरा एक मुद्दा मला इथे म्हणावासा वाटतो, की आपला आणखीन एक दृष्टिकोन अहवालाकडे बघण्याचा चुकतो. तो हा, की आपण अहवालाकडे खूप वेळा हार्डवेअर म्हणून बघतो. म्हणजे काय? की अहवालाची टेम्प्लेट्स आहेत. अहवालाचे टेम्प्लेट बघा. अहवालाच्या टेम्प्लेटमध्ये आपल्या गोष्टी बसवा आणि अहवाल द्या. अहवाल हे हार्डवेअर नाही. अहवाल हा संशोधकाच्या प्रोसेसमधलं सॉफ्टवेअर आहे. अहवाल हा इथे घडला पाहिजे. अहवाल बाहेरून देता कामा नये. आणि म्हणून मी अहवालाला नेहमी सॉफ्टवेअर म्हणून बघण्याकडे माझा अ, दृष्टिकोन मी पण शिकते आहे. सुरुवातीचे काही रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये मी अहवालाकडे हार्डवेअर म्हणून बघितलं. कॉम्प्युटर घरी आणला, आता मी सुसज्ज झाले. पण जर तो कॉम्प्युटर कसा ऑपरेट होतो, त्याच्या मागे काय घडतं, त्याचं सॉफ्टवेअर काय आहे, हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही चांगला अहवाल करू शकणार नाहीत. तेव्हा हे पोझिशनिंग फार महत्वाचं असतं. तिसरी एक महत्वाची गोष्ट मी बोलणं सुरू करायच्या आधी सांगेन आणि ही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया, की अहवाल हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मी आता म्हटलं तसं कार्यशाळेचा अहवाल ही एक गोष्ट झाली. अहवाल आपण लेक्चरर्स म्हणून आता वेगवेगळ्या ठिकाणी लिहितोय. जसं नॅक जी लोकं IQACशी असोसिएटेड आहेत, इंटरनल क्वालिटी अश्युरन्स, त्यांना माहिती आहे की आपण AQAR देतो दरवर्षी. AQAR इज अॅन्युअल क्वालिटी अश्युरन्स. AQAR दिल्यानंतर जेव्हा तुमचं नॅकचं सत्र सुरू होईल, तेव्हा तुमच्या मागे IQAC कोऑर्डिनेटर लागतील, SSR द्या. तर अशा वेगवेगळे अहवाल आपण सतत निर्माण करत असतो. या सगळ्या अहवालांमधला रिसर्चचा अहवाल, संशोधनाचा अहवाल, त्याच्यासाठी लागणारी कौशल्य ही वेगळी आहे. ह्याच्यासाठी लागणारी कौशल्य ही आपल्याला म्हणून ज्यावेळी मला विषय दिला गेला, तेव्हा त्या विषयाचाच साज मला फार आवडला, की अहवाल कौशल्ये. अहवाल वेगवेगळे असतात आणि मी परत एकदा सांगते, की संशोधकाला पोझिशन करायला लागतं, की मी कुठचा अहवाल लिहितोय किंवा मी कुठचा अहवाल लिहितेय. तो कोणाकडे जाणार आहे आणि एवढंच नाही, तर संशोधनाचा अहवाल मी संशोधनातल्या प्रक्रियेमध्ये कुठच्या टप्प्यावर लिहिते. आता ज्यांनी मोठे प्रोजेक्ट केले असतील ICSSR किंवा ज्यांनी पी-एच-डीसाठी FIP घेतलं असेल, फॅकल्टी इम्प्रूव्हमेंट, तर त्यांना माहिती आहे, की देअर इज समथिंग कॉल्ड अ स्टेटस रिपोर्ट. आणि स्टेटस रिपोर्ट ह्याचा अर्थ असा, की मी 6 महिने झाल्यानंतर एक रिपोर्ट देते, की माझं हे काम एवढं झालेलं आहे. त्या अहवालाचं स्वरूप हे आपण फायनल जो अहवाल देतो त्याच्यापेक्षा फार वेगळं असतं. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून अहवाल हा एकसंध असा न वापरता आपण जर समजून घेतलं, की अहवालासाठी संशोधकाला एक मानसिक तयारी करायला लागते, एक मानसिक तारतम्य ठेवायला लागतं. हे एकदा आपण मान्य केलं आणि अहवाल हे एक सॉफ्टवेअर म्हणून ट्रीट करायचं ठरवलं, तर आपल्याला अहवाल चांगला लिहिता येईल. आणि अहवाल इज मिररिंग युअर रिसर्च. म्हणजे तुम्ही जो काही रिसर्च केला आहे, तो मिरर करणारा, त्याचे तुम्हाला अर्थ देणारा, त्याचा चेहरा देणारा तो अहवाल.
आणि त्यामुळे अहवालाच्या बाबतीत खूप सजग राहणं, म्हणजे आतापर्यंत खूप सारे रिसर्चेस किंवा खूप सारे प्रेझेंटेशन्स हे क्वेश्चनेअर कसं करावं, अ, अ, मांडणी कशी करावी ह्याच्यावर झालेलं आहे. अहवाल लेखन ह्याच्यावरचा प्रेझेंटेशन महत्वाचं असतं, कारण आपण मुळातच अहवालाकडे बघण्याची भूमिका ही चुकीची घेतो. ती भूमिका सुधारायला पाहिजे. आणि नंबर 2 मी म्हटलं तसं अहवाल इज अ सॉफ्टवेअर. ते तुमच्या डोक्यात घडलं पाहिजे. त्याच्या आयडियाज क्लिअर पाहिजेत. आता मी शेवटच्या 2 तासात अहवाल लिहितो किंवा मी शेवटच्या 2 दिवसात अहवाल लिहितो, असं म्हणून अहवाल पूर्ण होत नाही. अहवाल घडत असतो मनामध्ये आणि त्याची इमेज तुम्हाला शेवटी दिसते. तर ह्या जर गोष्टी आपल्याकडे क्लिअर असतील, तर त्या घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत. हे जे पूर्ण प्रेझेंटेशन आहे, ते 3 सेक्शन्समध्ये विभागलं गेलंय. पहिलं जे सेक्शन आहे, ते आहे की आपण त्याचा अर्थ समजून घेऊ. जे खरं तर जे सगळे प्रथितीय जे पार्टिसिपंट्स आहेत, ज्यांनी आता 6 दिवस ऐकलेलं आहे, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं नसणार आहे. पण आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून त्याची आवश्यकता असणार आहे, म्हणून मी ते वापरणार आहे. त्याचं दुसरं जे सेक्शन आहे, ते फॉर्मॅटचं आहे, जे फार महत्त्वाचं आहे, आराखडा. परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे ते तिसरं सेक्शन आहे आणि तेच तिसरं सेक्शन ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, की त्याच्यामध्ये आपण कौशल्यांचा आढावा घेणार आहोत. तर या 3 सेक्शनमधून आपण पटापट जाऊ. पहिलं जे सेक्शन आहे त्याची मी सुरुवात करते, की हा रिपोर्ट म्हणजे काय? आता ह्या रिपोर्टमध्ये मी गेल्या वेळी केलं होतं, की डेफिनेशन्स हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आपण सगळेजण लिटरेट आहोत. आपल्याला कल्पना आहे आपण काय वाचतोय ते. पण डेफिनेशन सुद्धा कसं वाचावं ह्याचं एक तंत्र असतं आणि हे तंत्रामध्ये ह्या प्रोजेक्टसाठी किंवा ह्या प्रेझेंटेशनसाठी आजच्या दिवसाच्या सत्रासाठी मी 2 गोष्टी अंडरलाईन केलेल्या आहेत. पहिली जी अंडरलाईन मी केलेली गोष्ट आहे ती ही आहे, की द रिपोर्ट इज अ डिस्क्रिप्शन ऑफ व्हॉट हॅज बीन डन ड्युरिंग द पिरियड ऑफ रिसर्च. व्हेरी इम्पॉर्टंट. की जेव्हा तुम्ही रॅशनल मांडत असता, जे रिसर्च पेपरमध्ये तुम्ही लिहिता, रिसर्च पेपर किंवा शोध प्रबंध ज्यावेळी तुम्ही सादर करता, त्याच्यामधले एलिमेंट्स हे रिसर्च रिपोर्टपेक्षा वेगळे असतात. तर रिसर्च रिपोर्टमधला जो फोकस असतो, तो तुम्ही त्या दरम्यान ज्या गोष्टी केल्या आहेत, तो रिपोर्ट करणं हा असतो. आणि म्हणून मी म्हटलं तसं तिथे तुमची भूमिका ही महत्त्वाची ठरते. शोध प्रबंध आणि रिसर्च रिपोर्ट, शोध अहवाल ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे आपण मनात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मी डॉक्टर धनागरे जे आम्हाला नेहमी गुरुस्थानी राहिलेले आहेत, यांची इथे आठवण काढीन, की प्रत्येक सोशिओलॉजीच्या कॉन्फरन्सला, इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या कॉन्फरन्सला ते मला भेटले की सांगायचे, की "अनघाताई आता लिहायला सुरुवात करा." की मी त्यांना नेहमी सांगायचे, की "सर नाही हो, अजून तयार नाही." "असं कसं? तुम्ही दिलायत ना तुमचा थिसिस?" "नाही सर, तो तसाच छापायचा का?" म्हणाले, "नाही, नाही, तो तसा कधी छापायचा नसतो. त्याच्यामधून ज्यावेळी तुम्ही पेपर बाहेर काढता, त्यावेळी त्याच्यावर जे प्रोसेसिंग असतं, त्याच्यावरून तुम्हाला कळेल, की अहवाल लेखनाची कौशल्य कशी डेव्हलप होतील." आणि जोगदंड सर माझे पी-एच-डी गाईड आणि धनागरे सर ह्यांची मला नेहमी आठवण येते. कारण त्या बाबतीत मी म्हणजे जोगदंड सर ह्या पहिल्या कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला अध्यक्ष पण होते. तर अजूनही मला आठवतं, की सर मला सांगायचे, की पी-एच-डी ही सुरुवात आहे. ह्याच्या पुढचं काम आता तुमचं खरं तर अहवाल लेखन हा जो पहिला आपण पी-एच-डीचा करतो ती सुरुवात असते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आपण लिहीत जातो आणि त्या पिरियडमध्ये आपण जे करतो, ते जेव्हा आपण रिपोर्ट करतो, तेव्हा त्याला अहवाल लेखन असं म्हणतात. सेकंड थिंग दुसऱ्या डेफिनेशनमध्ये तुम्ही बघाल, की मी म्हणतेय इन सफिशियंट डिटेल. सफिशियंट डिटेल याचा अर्थ असा, की मी सगळं अहवालात लिहीत नाही. पण जे रिलेव्हंट आहे ते लिहिते. तर अहवाल लिहिताना हे माहिती पाहिजे, की मला काय इन्क्लूड करायचंय, त्याच्यापेक्षाही जास्त माहिती पाहिजे, की मला काय एक्सक्लूड करणं आवश्यक आहे. मी ह्याच्यात काही लिहिण्याची गरज नाही. बरं, जे मला लिहायचं आहे ते मी सफिशियंट डिटेलमध्ये लिहिणं ही काळाची गरज असते, ही कौशल्य हे असतं आणि हे आपल्याला शिकायला लागतं. ते त्याप्रमाणे अरेंज पण करायला लागतं. तिसऱ्या सोप्याशा स्लाइडकडे आपण जाऊया. याच्यावर आत्ता खूप बोलायची गरज नाही, पण लक्षात ठेवूया, की आपण अहवाल लेखन का करतो? तर अहवाल लेखनामध्ये मी हे जे 4 मुद्दे इथे मांडलेले आहेत, जे इंग्रजीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कळतं आहे, की पहिल्या मुद्द्यामध्ये मी नॉलेज हा शब्द वापरलाय, जो ज्ञानासाठी येतो, की मला ज्ञान सगळीकडे द्यायचं आहे म्हणून मी अहवाल लिहिते. मी जे जमवलं आहे, माझं जे संचित आहे, ते मी सगळीकडे देते म्हणून. पण दुसऱ्या मुद्द्यामध्ये मी डेटा हा शब्द वापरला आहे. तर ज्ञान आणि तथ्य ह्या दोघांमधला जो फरक आहे, तो अहवाल लिहिताना डोक्यात ठेवणं आवश्यक असतं. आणि तो जर आपण लक्षात ठेवला नाही, जर त्याची आपण गल्लत केली, तर अहवालाचा अर्थ
नलिफाय होतो, त्याचा उपयोगच होत नाही. तर हे लक्षात ठेवायचं असतं, की आपण नॉलेज शेअर करतो, पण आपण तथ्य ही प्रेझेंट करतो, त्याचा ॲनालिसिस हा प्रेझेंट करायला लागतो आपल्याला. मग तो लोकांना किती पटेल, न पटेल हे त्यांनी ठरवावं आपल्या अहवाल लेखनावरती. तिसरा प्रश्न आहे, की जे तथ्य मी मांडली ती ज्या प्रकारे सफिशियंट डिटेल्समध्ये मी मांडली, त्याच्यानुसार मी आता एक जनरलायझेशन निर्माण केलं का? त्याचं मी एक स्टँडर्डायझेशन निर्माण केलं का? मग हे तुम्ही गुणात्मक संशोधन करत असा, तुम्ही संख्यात्मक संशोधन करत असा, पण ह्या दोन्हीमध्येही जनरलायझेशन्स एखाद्या लेव्हलवर केली जातात. अर्थात ती जेव्हा आपण गुणात्मक संशोधन करतो, त्यावेळी त्याचा अट्टाहास नको, असं आपण पुन्हा-पुन्हा म्हणत असतो, की अहवाल लेखनामध्ये गुणात्मक संशोधनाचा अहवाल लेखनामध्ये जनरलायझेशनचा अट्टाहास करू नका. परंतु मनामध्ये जेव्हा तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न सुरू करता, त्यावेळी तुम्ही ज्या निष्कर्षाला पोहोचलेला असता, तो निष्कर्ष तुम्ही इनफ रिगरसरित्या पोहोचलात की नाही, हे समजून घेण्यासाठी त्याची व्हॅलिडिटी आपल्याला चेक करायला लागते. आणि ऑफकोर्स एक महत्त्वाचा मुद्दा की अहवाल लेखन लिहित असताना माझ्या मनात आणखीन एक अत्यंत क्लिअर पर्पज पाहिजे आणि ते म्हणजे हा अहवाल मी जेव्हा शेअर करते, तेव्हा बाकीच्या सगळ्यांना वाटू दे, की चला ह्याच्या पुढे काहीतरी करूया. आणि म्हणून मी म्हटलं, की अहवाल लेखन ही नांदी असू शकते एका मोठ्या कार्याची. अहवाल लेखन ही काही नेहमी फुल किंवा नसावाच फुल कारण त्याचं जे सातत्य आहे ते तुमच्या अहवाल लेखन ही त्याची कडी म्हणून त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. आता आपण सेक्शन 2 कडे जाऊया. सेक्शन 2 हे थोडंसं मोठं आहे. याच्यामध्ये आराखडे आहेत. अ, सुरुवात करायच्या आधी मी हे सांगते आपल्या रिसर्चर्स, फ्रेंड्सना, संशोधक जे मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांना, की एक लक्षात ठेवा फॉर्मॅट हे इन्स्टिट्यूशन प्रमाणे बदलू शकतात. जर तुम्ही पी-एच-डीचा प्रबंध देत असाल आणि त्याचा जर तुम्हाला स्टेटस रिपोर्ट मागितला, आय-सी-एस-एस-आरनी तुम्हाला स्टेटस रिपोर्ट मागितला, तर त्या स्टेटस रिपोर्टला तुम्हाला मुद्दे दिलेले असतात. त्यामुळे फॉर्मॅट हा अहवालाचा बदलू शकतो. इथे जो फॉर्मॅट मी घेतलेला आहे, तो अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशननी म्हणजे ए-पी-ए स्टाईलनी जो फॉर्मॅट आहे, जो आपण जनरली वापरतो एखाद्या मोठ्या प्रबंधाचा अहवाल देत असताना, तो वापरलेला आहे. परंतु ही एक जनरल ठोकताळा म्हणून मी वापरते, ह्याच्यामध्ये चेंजेस असू शकतात. तर एखादी फंडिंग एजन्सी तुम्हाला म्हणत असेल, की अहवाल द्या, तर त्याच्यामध्ये हे आवश्यक बनतं लक्षात घ्या, की तो अहवाल त्यांना कशाप्रकारे हवाय, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामधला जो पहिला तुम्हाला स्क्रीनवर आता जो अहवाल दिसतो आहे, तर त्या स्क्रीनच्या अहवालामध्ये लक्षात घ्या, की हे टायटल पेज आहे आणि ह्या टायटल पेजमध्ये 3 गोष्टी ह्या जनरली अहवालाच्या वरती असाव्याच. ह्या शोध प्रबंधामध्ये वेगळ्या असतात. परंतु रिपोर्टमध्ये ए-पी-ए स्टाईलमध्ये अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन Google करा आणि चेक करा. या स्टाईलमध्ये हे तुम्हाला लागणारच आहे. टायटल क्लिअर आहे तुमच्या अभ्यासाचं. ऑथर्स नेम, इन्स्टिट्यूशन अफिलिएशन क्लिअर आहे. तुम्ही कुठच्या संस्थेशी निगडीत आहात, कुठच्या कॉलेजसाठी काम करताय, कुठच्या युनिव्हर्सिटी काम करताय, हे तुम्ही इथे टेम्पलेटमध्ये बघू शकताय. आणि तिसरं जे आहे, जे आपल्याला बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाही, पण हे आवश्यक आहे आणि ते आहे व्हॉट यू कॅन सी डाउन रनिंग हेड. तर रनिंग हेड ह्याचा अर्थ काय, की तुम्ही टेम्पलेटमध्ये बघत असाल, की तुम्ही जे मोठं शीर्षक दिलेलं आहे, त्या शीर्षकाचं छोटंसं शीर्षक करून मी खाली रनिंग हेड म्हणून वापरलेलं आहे. रिपोर्टमध्ये रनिंग हेडचा फायदा हा असतो, की जर तुमचा रिपोर्ट रिव्ह्यूसाठी गेला, तर तिथे तुमचं नाव, तुमचं इन्स्टिट्यूशन अफिलिएशन काढून घेतलेलं असतं. हे रनिंग हेड हे तुमच्या प्रत्येक पानावर तुम्ही जर एखादं मोठं पुस्तक बघितलत ना, आता जर धनंजय किरांचं पुस्तक माझ्याकडे इथे आहे, तर ह्या धनंजय किरांचे पुस्तक मोठं दिसतंय. ह्या मोठ्या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही कुठच्याही तुमचं पुस्तकाचं पान उघडता, तेव्हा वरती तुम्हाला एक लिहिलेलं दिसतं. हे तुमच्या मोठ्या पुस्तकाचं छोटं हे असतं. जसं रिसर्च आर्टिकलमध्ये सुद्धा मोठ्या रिसर्च आर्टिकलच्या शीर्षकाचं छोटं रिसर्च आर्टिकल नाव करून तुम्ही देता. त्याला म्हणतात रनिंग हेड. याचा फायदा हा असतो, की ते जर रिव्ह्यूसाठी गेलं, तर तुमचं रनिंग हेड हे प्रत्येक पानावरती वरती दिसत राहतं, की रिव्ह्यूअरच्या लक्षात येतं, की हा कुठचा अहवाल चालू आहे. शिवाय त्याच्यामध्ये तुमचं नाव नसतं. तसंच पुस्तकासाठी, पब्लिकेशनसाठी जर मोठा तुमचा अहवाल गेला, तर वरती सर्व पानांवरती जो वरती दिसतो किंवा खालती दिसतो, तो रनिंग हेड असतो आणि हा रनिंग हेड ए-पी-ए स्टाईलमध्ये रिसर्चमध्ये आवश्यक असतो. मी पुन्हा सांगते, वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये, एम-एल-ए स्टाईलमध्ये रनिंग हेडला एवढं महत्त्व दिलेलं नाहीये. परंतु ए-पी-ए स्टाईलमध्ये रनिंग हेडला महत्त्व आहे. शिकागोमध्ये रनिंग हेडचं मेन्शन झालं आहे, परंतु ते त्यांनी कंपल्सरी ठेवलेलं नाही.
तर तुम्ही ज्या संस्थेसाठी लिहिताय, ज्या कॉलेजसाठी लिहिताय, ज्या युनिव्हर्सिटीसाठी लिहिताय, ज्या फंडिंग एजन्सीसाठी लिहिताय, त्यांना जरूर विचारा. पण रनिंग हेड जिथे जिथे पीअर रिव्ह्यू असतं तिथे जनरली वापरलं जातं. दुसरा जो भाग आहे, जो जनरली अहवालामध्ये मागितला जातो, मोठ्या अहवालामध्ये, तो आहे ॲब्स्ट्रॅक्ट. आता तुम्ही टेम्पलेटमध्ये पण बघत असाल, मी तुम्हाला दाखवले, की ॲब्स्ट्रॅक्ट हा पर्टिक्युलरली छोटा असतो. आणि हा ॲब्स्ट्रॅक्ट छोटा असण्याचं कारण आहे, की बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं जातं, आम्हाला फक्त 200 शब्दातला, 300 शब्दातला, 500 शब्दातला ॲब्स्ट्रॅक्ट द्या. तो जो ॲब्स्ट्रॅक्ट तुम्ही आधी दिलेला असतो, तो अहवालाच्या सुरुवातीला वापरणं किंवा तो थोडासा बदलून वापरणं हे आवश्यक असतं, की जो रिव्ह्यू करतोय तुमचा अहवाल त्याच्या लक्षात यावं, की तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट तुमचा पेपर किंवा तुमचा अहवाल हा कुठच्या पद्धतीचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही अहवालाची कुठची पद्धत वापरलेली आहे, संशोधनाची कुठची पद्धत वापरलेली आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्हज काय होते, हे सर्व ॲब्स्ट्रॅक्टमध्ये येणं आवश्यक आहे. संपूर्ण निष्कर्ष ॲब्स्ट्रॅक्टमध्ये येण्याची आवश्यकता नाही, कारण त्यासाठी लोकांनी अहवाल वाचायला पाहिजे. तुम्ही आणखीन एक खाली बघत असाल टेम्पलेटमध्ये 1 नंबर आणि 2 नंबर हे आहेत, हे जनरली कीवर्ड्स असतात. ते तुम्हाला विचारले जातात एखाद्या मॅगझिनमध्ये. ॲब्स्ट्रॅक्टच्या नंतर कीवर्ड्स ह्याच्यासाठी, की तुम्ही हायलाइट करताना तुम्ही ॲब्स्ट्रॅक्ट कशाशी संबंधित केला आहे, कशाशी रिलेट केला आहे, हे समजावून सांगण्यासाठी तुम्हाला ते ॲब्स्ट्रॅक्ट दिसतात. ॲब्स्ट्रॅक्ट नंतर कीवर्ड्स दिसतात आणि हे कीवर्ड्स तुम्हाला पब्लिकेशनच्या वेळी खूप उपयोगी होतात. जसं तुम्ही YouTube चॅनलवरती एखादा तुमचा व्हिडिओ अपलोड करणार असाल, तर तुम्हाला ते हॅशटॅग विचारतात, डिस्क्रिप्शन विचारतात. तर हे कीवर्ड्स हे तुम्हाला हॅशटॅग म्हणून वापरता येतात. हे कीवर्ड्स तुम्हाला लिखित स्वरूपात पब्लिकेशनच्या बाबतीत वापरता येतात. तिसरा, एकदा तुमचं ॲब्स्ट्रॅक्ट झालं, की मग तुम्ही जाता तुमच्या इंट्रोडक्शनकडे. अहवालामधल्या इंट्रोडक्शनमध्ये जनरली स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम ह्याच्या बाबतीत आपल्याला डिटेलमध्ये बोलायची गरज नाही, कारण ह्याच्यावरती सत्र झालेली आहेत. आपण अहवालाच्या संदर्भात बघतोय, की आपण काय काय इन्क्लूड करायला पाहिजे. तर स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम जिथे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह देऊ शकता, तुमचं बेसिक काही कारणं होती, रिझन्स होती, ती लिहू शकता. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर बद्दल आपल्याला माहितीच आहे. आणि मी 2 शब्द वापरले तिथे, रॅशनल वापरा किंवा हायपोथेसिस वापरा. हायपोथेसिस हा आपण पूर्वी म्हटलं तसं क्वांटिटेटिव्ह मध्ये संख्यात्मक मध्ये असतो, पण तो नेहमी असायला हवा अशी गरज नाही. आपण कालही हे ऐकलं, की एक्सप्लोरेटरी स्टडीज मध्ये तुम्हाला हायपोथेसिसची गरज नसते. रॅशनल हा शब्द कधी कधी तिथे रिप्लेस होऊ शकतो, की मला एक इन्व्हेस्टिगेटर म्हणून असं वाटतंय की ही अशी शक्यता आहे. तर हा जो माझा मेंटल हच आहे, मेंटल पॉसिबिलिटी आहे रिलेशनची, ती मी रॅशनलमध्ये जी वापरते ती अहवालामध्ये आपल्याला दाखवता येते. त्याच्या पुढे जाऊन अहवालामध्ये तुमचा संशोधन आराखडा दाखवणं फार महत्वाचं आहे. संशोधन आराखडा लिहित असताना ना तुम्हीच खूप वेळा क्लिअर होत जाता अहवाल लिहित असताना, की बरं ठीक आहे, मी ही मेथड वापरली, ह्या मेथडमध्ये मी काय काय वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केली. रिसर्च डिझाईनमध्ये मी कुठचे कुठचे टूल्स वापरले डेटा कलेक्शन. जे मी आधी पण म्हटलं होतं, की तथ्य संकलन हे आपण तथ्य संकलनाची इन्स्ट्रुमेंट्स बनवत असल्यामुळे मी माझं क्वेश्चनेअर बनवते, मी माझी प्रश्नावली बनवते. तर त्याचा संपूर्णपणे उहापोह करणं, त्याची कारणं समजावून सांगणं, हे सगळं तुम्हाला अहवालामध्ये, अहवाल इज आन्सरेबिलिटी, आणि ती आन्सरेबिलिटी तुम्ही देणं फार आवश्यक असतं अहवालामध्ये, नाहीतर अहवालाचा उपयोग होत नाही. आणि तुम्ही काय प्रोसिजर फॉलो केलं, की टेम्पलेटमध्ये तुम्हाला दिसत असेल, की मी व्हेरिएबल्सची स्थापना कशी केली, व्हेरिएबल्सना मी एकत्र एकमेकांशी कसं गुंतवलं, गुंफवलं, समजून घेतलं, कसं डेव्हलप झालं, हे सगळं तुम्हाला अहवालामध्ये लिहिण्याची गरज असते. सो देर आर 3 थिंग्स: मेथड, टूल्स आणि प्रोसिजर. हे मेथड आणि टूल्स तुम्ही एकत्र कसे बसवलेत हे आपण आधी पण बोललेलो आहोत, खूप सारे रिसर्चर्सनी बोललेलं आहे. हे अहवालामध्ये फार मानसिकरित्या न गुंतता लिहिण्याची गरज आहे. तुम्ही हे केल्यानंतर तुम्ही रिझल्ट्सकडे पोहोचता, निष्कर्ष. आता निष्कर्षामध्ये इंटरप्रिटेशन न लिहिणं हे स्वतःच एक कौशल्य असतं. स्वतःला रिफ्रेन करणं. मी बाळा असं करू नको एवढं सांगणं आणि बाळा करू नको कारण असं सांगणं, ह्याच्यामध्ये जी तफावत आहे, ती तफावत किंवा त्याच्यामध्ये जी गॅप आहे, ती गॅप इथे खूप स्ट्रॅटेजिकली वापरण्याची गरज असते, की मी मध्ये माझे निष्कर्ष मांडते. आता तुमचा जर अहवाल हा क्वांटिटेटिव्ह किंवा संख्यात्मक अभ्यासावर आधारित असेल, तर बऱ्याच वेळा निष्कर्ष हे ग्राफ्स, टेबल्स अशा रीतीने समोर येतात.
परंतु जर तो क्वांटिटेटिव्ह नसेल, जर तो संख्यात्मक नसेल, जर तो गुणात्मक असेल, तर मग ते फोटोग्राफ्स, इंटरव्ह्यूचं ट्रान्स्क्रिप्शन अशा रीतीने येतात. मी म्हणेन की ज्यावेळी तुम्ही क्वांटिटेटिव्ह अहवाल, आणि हे मी पुन्हा एकदा बोलणार आहे सेक्शन 3 मध्ये कला कौशल्यांमध्ये, क्वांटिटेटिव्ह अहवाल हा रिलेटिव्हली कमी डिमांडिंग असतो. क्वालिटेटिव्ह अहवालामध्ये जी काही तुमची परीक्षा घेतली जाते अहवाल लिहिताना, ती म्हणजे ती खरंच शिकण्याची ते कौशल्यच आहे, आणि ते कौशल्य कठीण आहे. ते एवढं सोपं कौशल्य नाहीये. ते आपल्याला परत परत शिकायला लागतं. कारण त्याच्यामध्ये अनेक गृहीतकं उभी राहतात, अनेक संकल्पना उभ्या राहतात. त्या मी अहवालात कशा इन्कॉर्पोरेट करीन हे, आणि म्हणून मी म्हटलं की इट इज अ सॉफ्टवेअर, इट इज नॉट अ हार्डवेअर. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. जर तुम्ही निष्कर्ष मांडलेत, तर ते निष्कर्ष कसे मांडावेत ह्याची वेगवेगळी स्टाईल लोकांनी दिलेली आहे. MLAने दिलेली आहे, APAने दिलेली आहे, शिकागोनी दिलेली आहे. पुन्हा सांगते, इन्स्टिट्यूशनकडे परत जा, ते कुठची स्टाईलमध्ये विचारतायत हे बघा, आणि मग त्याप्रमाणे ठरवा की तुम्ही निष्कर्ष पुढे कसे मांडणार आहात. निष्कर्ष मांडून झाल्यावर आपण ज्याच्यावर येतो त्याला आपण म्हणतो डिस्कशन. डिस्कशन मध्ये आता बाळा बाहेर जाऊ नकोस, कारण बाहेर कोविड आहे. हा बाहेर कोविड आहे ह्याच्यानंतर जे आपलं सुरू होतं ना, की बघा ही मुंबईचं हे क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये आहे, हे असं आहे, इकडे जवळ हॉस्पिटल आहे. ही जी कॉमेंट्री असते ही तुम्ही समालोचनामध्ये ठेवणं आवश्यक आहे. एक संशोधक म्हणून आपण सर्वच आता कदाचित सेतू ॲपवरती किंवा वेगवेगळ्या जे जे रिलीज करतायत अहवाल दिवसाचे, महिन्याचे, पंधरवड्याचे, हे बघत असू. तुम्ही बघत असाल की गव्हर्नमेंट आता कॉन्स्टंटली अहवाल रिलीज करते, कॉमेंट्री देत नाही. हा फरक आहे. हा अहवालामधले निष्कर्ष देत आहे, पण कॉमेंट्री देत नाहीये. आणि ते आपल्याला मी जेव्हा जेव्हा WHO वरच्या साईटवर जाते, WHOची साईट याच्यामध्ये निष्कर्षाबरोबर एक कॉमेंट्री असते. कॉमेंट्री असते, गाईडलाईन्स असतात, चेंजिंग सिच्युएशन्स असतात, शिफ्टिंग डॅशबोर्ड असतो. तर ही कॉमेंट्री आणि निष्कर्ष लिहिणं ह्याच्यामधला जो फरक आहे, तो अभ्यासपूर्णरित्या क्लिअर ठेवून तो अहवालामध्ये नंतर मांडा. त्याची गल्लत करू नका. बाकीच्या संशोधकांनी सांगितलं ते मी पुन्हा सांगते, की अहवाल लिहिताना सुद्धा तुम्हाला थियोरेटिकल इम्प्लिकेशन्सची गरज लागते. खूप वेळा आपल्याला विचारलं जातं ना, की काय सैद्धांतिक याची काही गरज आहे का? डॉक्टर काळेंनी सांगितलं आपल्याला, डॉक्टर तांबेंनी सांगितलं. मला माहिती आहे डॉक्टर कराडे हेच म्हणतील, मला माहिती आहे चौधरी सर आपल्याला, डॉक्टर चौधरी हेच सांगत आलेले आहेत सगळ्या सेशन्समधून. सैद्धांतिक पाया नसेल, तर तुमचा गाडा काही पुढे सरकत नाही. आणि तो गाडा पुढे सरकवण्यासाठी लोकांना तुमची सैद्धांतिक पाया समजावून सांगण्याची गरज नसते. सैद्धांतिक पाया हा सॉफ्टवेअरमध्ये फीड असतो, आणि त्या सैद्धांतिक पाया जो तुमच्या बाजूला असतो त्याची इम्प्लिकेशन्स काय आहेत ती तुम्हाला अहवालामध्ये मांडायची असते. अहवालामध्ये तुम्ही थिअरी मांडणार नाही. कार्ल मार्क्सची क्लास कॉन्फ्लिक्ट थिअरी मांडायची गरज अहवालात नाही. पण मार्क्सियन थिअरी किंवा न्यू मार्क्सियन थिअरीनी तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात तुमच्या अहवालामध्ये हे सांगण्याची गरज असते. दिस इज द डिफरन्स बिटवीन थिअरी आणि इम्प्लिकेशन्स. तर ती इम्प्लिकेशन्स वापरण्यासाठी थिअरी सॉफ्टवेअरमध्ये चांगली फीड झालेली पाहिजे. नुसती चांगली फीड नाही होत, ते सॉफ्टवेअर अपडेट झालं पाहिजे. ते थिअरी अपडेट होऊन त्याची इम्प्लिकेशन्स अहवालामध्ये दिसली पाहिजेत, ह्याची गरज आहे. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर तुम्ही सजेशन्स देता अहवालामध्ये. तुम्ही तुमच्याच स्टडीचं लिमिटेशन्स सांगता अहवालामध्ये, आणि तुमचेच कन्क्लुजन्स तिथे ड्रॉ करता. तुमच्या लक्षात येईल सी पॉइंटमध्ये मी सजेशन्स आणि लिमिटेशन्स ही प्लुरल ठेवलेली आहेत, आणि मी कन्क्लुजन मुद्दामून सिंग्युलर ठेवलेलं आहे. कारण एकाच पोतामध्ये मग तुम्ही वेगवेगळे कन्क्लुजन्स गुंफत जा, परंतु लोक गोंधळतील अशी कन्क्लुजन्स मांडू नका. एका अहवालामध्ये एक कन्क्लुजन पुरेसं असतं, कारण ते थिओरिटिकल इम्प्लिकेशन्सशी निगडीत असतं. अनेक कन्क्लुजन्स 1, 2, 3 लिहा, पण फायनली रिसर्चर हॅज टू बी क्लिअर. संशोधकाला क्लिअरली माहिती पाहिजे की मी कुठच्या कन्क्लुजनवर, कुठच्या निष्कर्षाप्रत येत आहे. बरं, इथे तुमचा अहवाल थांबलेला नाही. आता अहवाल काही महत्वाच्या गोष्टींकडे सरकतो. पहिलं म्हणजे तुम्ही तुमची रेफरन्सेस देणं, संदर्भ सूची देणं. तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वेळी जिथे जिथे मी फोटो वापरलेले आहेत तिथे तिथे ह्या याच्यावर दिसत नसेल, पण बऱ्याच ठिकाणी इथे दिसत नाहीये ती, पण बऱ्याच ठिकाणी खाली
मी रेफरन्सेस दिलेले आहेत. मी हे फोटो कुठून घेतले. मी अनलेस मी माझा स्वतःचा फोटो वापरलाय, म्हणजे मी क्लिक केलेला फोटो वापरलाय. जेव्हा मी क्लिक केलेला फोटो वापरते, तेव्हा त्याला तुम्हाला रेफरन्स दिसणार नाही. परंतु अदरवाईज फोटोसाठी तुम्ही जी गोष्टी वापरलेल्या आहेत अहवालामध्ये त्याच्यासाठी रेफरन्सेस देणं आणि त्याच्या आपण सेक्शन 3 मध्ये त्याच्यावर येऊ म्हणून मी म्हटलं की तो महत्वाचा भाग आहे. हे तुम्हाला अपरिहार्य आहे. फक्त ती रेफरन्सेस पुढे मांडताना तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये ताट वाढण्याचे सुद्धा किती वेगवेगळे प्रकार आहेत. पोळी कुठे वाढायची? पोळीला चपाती म्हणायचं का? चपाती कुठल्या बाजूला असावी? कोशिंबीर कुठच्या बाजूला असावी? भाजी कुठच्या बाजूला असावी? हे सगळं जसं प्रत्येक घरातली बाई ठरवत जाते ना आणि त्या घराच्या बाईचं म्हणजे मुलीचं लग्न माहेरून सासरी गेल्यानंतर पुन्हा ती नव्याने शिकते, की नाही, नाही ह्या घरामध्ये ना मला हे ताट असं वाढायचंय, हे ताट असं ठेवायचंय, ह्याच्यामध्ये ह्या वाट्या इथे जातील. तसं ना जसं-जसं तुम्ही आपलं इन्स्टिट्यूशन बदलता ना, तसं-तसं तुम्हाला आणि ह्या 3 स्टाईल मी ज्या दिलेल्या आहेत, शिकागो, एम-एल-ए आणि अमेरिकन दॅट इज ए-पी-ए ह्याच्या व्यतिरिक्त पण 2-4 स्टाईल्स आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक स्टाईल्स आहेत. पण रिसर्चचा अहवाल लिहिताना सोशल सायन्सेसमध्ये आणि समाजशास्त्रामध्ये जनरली ह्या 3 स्टाईलचं सामाजिक शास्त्रामध्ये, समाजशास्त्र नाही, सामाजिक शास्त्रांमध्ये शिकागो, एम-एल-ए आणि अमेरिकन हे खूप कॉमनली वापरलं जातं. इथे मी जे चित्र दिलेलं आहे ते तुम्हाला एका हँडबुकचं दिलेलं आहे. तिथे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये एडिशन्स आहेत. प्रत्येक पुस्तकाला, हँडबुकला एडिशन्स आहेत. ती स्वतः ही स्टाईल्स मान्य करतायत, की ही एक प्रवाही प्रक्रिया आहे, बदलत राहते. जसं आता स्टुडंट्स आम्हाला विचारतात, की मॅम स्टाईल कुठे ठेवायची? म्हणजे ई सोर्स आम्ही कुठे दाखवू? तर ई सोर्स कसा दाखवू ह्याची एक स्टाईल आहे, जी आता शिकागो, एम-एल-ए, अमेरिकन सुद्धा सांगतायत आणि ही आपल्याला शिकून घ्यायला लागेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी पुन्हा एकदा पण म्हणेन, की जेव्हा तुम्ही तुमची ई रिसोर्स हे संदर्भ सूचीमध्ये लिहिता, तेव्हा ते तुम्ही कुठच्या तारखेला ॲक्सेस केलेत हे लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर तुमचा अहवाल अपुरा राहतो. आपल्याला माहिती आहे, की ई स्टाईल, ई सोर्स तुम्ही जेव्हा वापरता, तेव्हा तो अपडेटेड ई सोर्स असतो आणि मी विद्यार्थ्यांना सांगते तसं सांगते, पण मी परत एकदा सांगते, Wikipedia हे सर्च इंजिन नाही. जिथे-जिथे आपण कोणीही जाऊन गोष्टी लिहू शकतो, ते सर्च इंजिन नाही. सर्च इंजिन Google किंवा Google स्कॉलर ही जी आहेत ती प्रमाणित सर्च इंजिन आहेत. तुमच्या अहवालामध्ये प्रमाणित सर्च इंजिनचा वापर आवश्यक असतो आणि तो जर सोर्स असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठच्या तारखेला साधारण हे ॲक्सेस केलं हे आवश्यक असतं. कारण ई सोर्स बदलत राहताची जसं तुम्हाला माहिती असेल आपली संशोधनाची शास्त्र असल्यामुळे मी सांगते, संशोधनाची कार्यशाळा असल्यामुळे, की तुम्हाला सांगितलं जातं, की तुमच्या केअर जर्नलमध्ये तुमचं आर्टिकल आलं आहे की नाही सांगा. तर जनरली तुम्ही तुमचा पी-बी-एस किंवा ए-पी-एची मार्क मिळवत असताना तुम्हाला भीती वाटते, की अरे ह्या वर्षी माझं हे केअर जर्नलमध्ये आहे, पण हे मासिक आता पुढच्या वर्षी केअर जर्नलमध्ये नाही. आता काय करायचं? तर नॅकनी क्लिअरली सांगितलेलं आहे, की ज्या वर्षी ते तुम्हाला तुमचं येतंय छापून, त्या वर्षीचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा नॅकच्या वेबसाईटवरती जाऊन, केअर जर्नलच्या वेबसाईटवरती जाऊन. त्या तारखेला घेतलेला स्क्रीनशॉट असा तुम्ही ते एकदा तुमच्या पी-बी-एसला जॉइन केलत, की तुमची संदर्भ सूची पूर्ण झाली. संदर्भ सूची तयार झाली. मग कोणी म्हणू शकणार नाही, की ही संदर्भ सूची चुकीची आहे. अहवालामध्ये परिशिष्ट महत्वाची असतात. तुम्ही कुठच्या प्रकारचं टूल वापरलेलं आहे, तुमची ग्लॉसरी. आता ग्लॉसरी याचा अर्थ असा, की आता ICSSRचा आम्ही एक प्रोजेक्ट हाताशी करत आहोत आणि त्याचं रिपोर्ट रायटिंग चालू आहे. तर आम्ही लावणी ह्या शब्दाच्या भोवती बराचसा डेटा जमवलाय. पण जेव्हा लावणी ह्या शब्दाभोवती डेटा जमवला गेला, तेव्हा लक्षात आलं, की तमाशा, वग, लावणी असे हे जे शब्द आहेत, ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने वापरून वेगवेगळ्या रीतीने एक्सप्रेस होत आहेत. मग आम्ही काय केलं, तर एक ग्लॉसरी तयार केली, की बाबा आम्हाला लावणीमध्ये एवढ्या-एवढ्या कॉन्फिगरेशन्स मिळाली महाराष्ट्रामध्ये. जसे आम्ही नारायणगावला गेलो, तेव्हा त्यावेळी त्याला वेगळ्या रीतीने हे केलं. नाशिकला गेलो, तिथे वेगळ्या रीतीने होतं. मुंबईमध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये लावणी हा शब्द ज्या प्रकारे वापरला जातो, त्याची काय गडबड आहे. तर अशा प्रकारे हे सर्व जमवत असताना आम्ही एक चांगली ग्लॉसरी बनवली आणि अहवाल लेखनामध्ये ग्लॉसरी ही तुम्हाला 2 रित्या काम करते. पहिलं म्हणजे तुम्ही केलेलं काम ती दाखवते आणि दुसरं म्हणजे मी म्हटलं तसं पुढच्या रिसर्चर्सना त्याचा प्रचंड उपयोग होतो. तर तुम्ही आन्सरेबल राहता आणि पुढच्या रिसर्चरला पण कळतं, की आम्हाला कशाप्रकारे जायचं आहे, आमची ग्लॉसरी कशी असेल. ग्लॉसरीचा
जरूर विचार करावा. ग्लॉसरी शिवाय काम पुढे सरकवू नये, कारण ग्लॉसरीची खूप मदत होते. फील्ड वर्क डिटेल्स आपल्याला डॉक्टर काळेंनी सांगितलं, चौधरी सरांनी गुणात्मक संशोधन सांगताना सांगितलं होतं, की फील्ड वर्क डिटेल्स म्हणजे मी जे डेटा जमा केला त्याच्या फील्ड वर्कची एक रिसर्चर्स डायरी आपण नेहमी बाळगतो. तर त्याच्यामधल्या काही गोष्टी तुम्हाला इथे फील्ड वर्क डिटेल्समध्ये द्यायला लागतात. त्याच्याबद्दल आणखीन उदाहरणं मी नंतर देईन. शेवटचं आहे ऑथर्स नोंदी. म्हणजे ऑथर्स नोंदी किंवा ऑथर्स नोट ह्याचा अर्थ असा राहतो, की तुम्ही अहवाल देत असताना ह्या गोष्टी तुम्हाला, हे शेवटचा भाग आहे अहवालातला, पण हा द्यायला पाहिजे. पहिलं म्हणजे तुमचं डिपार्टमेंटल अफिलिएशन. खूप वेळा संशोधक आम्ही ह्या ग्रहाचे नाही, त्या ग्रहाचे नाही, मी माझा म्हणून जे काही करत असतात. मला नवोदित संशोधकांना सांगावंसं खूप वाटतं, की हे लक्षात ठेवायचं, की मला ही जी ग्रांट मिळालेली आहे ती मी ह्या इन्स्टिट्यूशनशी संबंधित आहे म्हणून मिळालेली आहे, किंवा मी ह्या विभागाशी संबंधित आहे म्हणून मिळालेली आहे, या डिपार्टमेंटशी संबंधित आहे म्हणून मी मिळाले. लोन काढताना तुमच्याकडे कसं बघितलं जातं ना, की ह्या तुमची ऑलरेडी प्रॉपर्टीज आहेत. तसंच एक लक्षात ठेवा, संशोधक हा कधीही एकमेव बेटावर बसून काम करणारा माणूस नसतो. विशेषतः ग्रांट घेताना तर नसतोच. आपली आन्सरेबिलिटी ही फक्त जी लोक वाचतात त्यांनाच नसायला पाहिजे, तर ज्या युनिव्हर्सिटीमुळे आपल्याला मिळालेली आहे, ज्यांनी दिली आहे ते नव्हे, ज्या युनिव्हर्सिटीने मिळालेली आहे ते महत्वाचं असतं. ज्या डिपार्टमेंटशी तुम्ही संलग्न असतात ते महत्वाचं असतं. तेव्हा म्हणून डिपार्टमेंटल अफिलिएशन लिहिणं महत्वाचं ठरतं. तुमचे फायनान्शियल सपोर्टचे सोर्सेस तिथे लिहायला पाहिजे. तुमचा फंड तुम्हाला कोणी दिला, आणि कधी कधी ती एकच फंडिंग एजन्सी नसते, बरेच असतात. त्यांचंही लिहा, 2-3 असू शकतात, त्यांचे एक्नॉलेज करणं आवश्यक आहे. तिसरं, कॉन्ट्रीब्युटर्स एक्नॉलेजमेंट. कॉन्ट्रीब्युटर्स ह्या म्हणजे तुमचे पार्टिसिपंट्स असू शकतील, तुम्हाला बाकीच्यांनी जी मदत केलेली आहे ते असू शकतील, ज्यांनी तुमच्यासाठी वाचलेलं आहे ते असू शकतील. आणि मला कधी कधी मजा वाटते, की अहवालाची एक्नॉलेजमेंट सुद्धा कॉपी पेस्ट करतात लोक. म्हणजे कसं बरं जमतं बाबा, एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो लोकांना, की मी दुसऱ्या कोणाच्या तरी अहवालामधली एक्नॉलेजमेंट पण कॉपी करीन. तर ह्या बाबतीत समबडी हॅज टू क्रॅक अ विप. क्रॅक अ विप याचा अर्थ आपण याच्या बाबतीत कठीण झालंच पाहिजे. आपण याच्या बाबतीत आपल्याला माहिती पाहिजे, की बाबा. आणि मजा आहे ही, की आमच्या म्हणजे मी युनिव्हर्सिटीची नावं नाही घेत, पण बऱ्याच लायब्ररीमध्ये जेव्हा तुम्ही बघायला जाता एखादा थिसिस, तो थिसिस गायब झालेला असतो. का बरं गायब होतो? थिसिस का गायब होतो माहिती आहे? एकतर संशोधकाला वाटतं, की मी काहीतरी चुकीचं लिहिलंय आणि ते लोकांनी बघू नये, किंवा संशोधकाला ही खात्री आहे, की मी हे कॉपी केलंय. अरे, ह्या दोन्ही गोष्टी अहवालाच्या अगेन्स्ट जात आहेत. तर लक्षात ठेवा, की अॅक्नॉलेजमेंट ऑफ कॉन्ट्रिब्युटर्स इज अ मस्ट सगळ्यांसाठी, ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः क्लिअर होता, की मी ह्यांच्याकडून ही माहिती जमवलेली आहे, किंवा ह्यांच्याकडून मी इव्हन कॉपी केलेलं आहे, हरकत नाही. पण ही अॅक्नॉलेजमेंट इज अ मस्ट. त्याचे ते मी भाग 3 कडे, शेवटच्या भागाकडे येताना जास्त बोलीन. आणि फर्दर कॉरेस्पॉन्डन्ससाठी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन देणं ही एक चांगला कॉन्सेप्ट आहे. मी म्हटलं तसं अहवाल हा प्रवाही असतो. अहवाल वाढत जातो, अहवाल क्युम्युलेटिव्ह असतो. आणि म्हणून मी इथे आहे, माझी संस्था इथे आहे, माझी ही कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आहे. हे जर तुम्ही सांगितलं नाहीत ना, स्वतःला मखरात बसवू नका, स्वतःला जनप्रवाहामध्ये मिसळवा, की आपोआप बघा तुमचा रिसर्च किती चांगला होत जाईल, किती सकस होत जाईल, किती छान होत जाईल. तर त्यासाठी ह्या नोंदी खूप महत्वाच्या ठरतात. आता आपण माझ्या मनाला फार जवळचा असलेल्या विषयाकडे जातोय, अहवाल लेखनाच्या डूज आणि डोंट्स कडे. आपल्याकडे आता डूज वाजले आहेत 1:12. पुढच्या 15 मिनिटामध्ये मी हे डूज आणि डोंट्स थांबवणार आहे. पण हे माझ्यासाठी खरोखर मी म्हटलं तसं, की फार जवळचे आहेत. हे मी शिकलेले आहे, आपल्याला पुस्तकात नाही सांगत, आपण सगळे शिकलेलो आहोत. आणि आता जर आपण हे ओपन केलं, तर तुम्ही जे मला ऐकत आहात, तुमच्या सकट जी लोक पॅनलवर आहेत, ते सगळे आपल्याला ह्या बाबतीत खूप काही सांगतील. आणि मला माहिती आहे, की मग हे प्रेझेंटेशन आणखीन जास्त इन्क्लुसिव्ह होईल. मी फक्त सुरुवात करते. पहिली गोष्ट, की संशोधन अहवालाचे पोत हे वेगवेगळे असतात, आणि म्हणून मी मुद्दामून ही 2 चित्र निवडलेली आहेत. संख्यात्मक संशोधन ना, हे बऱ्याच वेळा इतकं नीट नेटकं दिसतं. तुम्ही हे बघत असाल, की ह्याच्यामध्ये एक पझल सारखं एकत्र आलेलं आहे, एकावर एक विटार असलेले आहेत, छोटे छोटे वेगवेगळे भाग एकत्र केलेले आहेत. ते इतकं मुद्देसूद आणि इतकं छान दिसतं. पण त्यातल्या प्रत्येक विटेमागे ना
मेहनत असते. प्रत्येक विटेमागे भरपूर घाम गाळलेला असतो. नाही, ही वीट बरोबर भाजलेली नाही म्हणून काढलेली असते, परत ठेवली असते. इथे तर मी वीट पण नाही घेतली, मी मुद्दामून दगड घेतलेत. कारण एक-एक दगडाचा बघा किती छान बसवला गेलेला आहे. हा संख्यात्मक संशोधनाच्या अहवालाचा जनरली पोत असतो, की ह्या पोतामधून काय दिसतंय माहितीये का? हे कुठे सरकणार नाही, इतकं ते छान बसवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जे बसवण्याची सुबकता आहे ना, ती तुम्हाला सकस असं विचार मंथन पाठचं दाखवते. आणि म्हणून हा पोत हा संख्यात्मक संशोधनाच्या अहवालामध्ये खूप क्लिअरली दिसतो. आता मी मगाशी म्हटलं तसं की गुणात्मक संशोधनामध्ये काय होतं माहितीये का? त्याचा प्रवाह बघा, त्याचा जो चित्र मी इथे मांडलाय ते, की हा जो प्रवाह आहे ना, तो मी ह्याच्यासाठी घेतला, की त्याच्या बाजूला 2 काठ दिसत असतील ना, तर ते काठ मला खूप महत्वाचे वाटतात. त्याची जी माती आहे, त्याचा जो रंग आहे, तो एक सकसता दाखवतो, की त्या बँक्समधून, त्या काठांमधून प्रवाहित होणारा माझा जो गुणात्मक संशोधनाचा अहवाल आहे, तो पारदर्शी आहे. बघा हां, दिसतोय मी पांढरं पाणी निवडलंय मुद्दामून. पारदर्शी आहे आणि तरीही प्रवाही आहे आणि म्हणून मी म्हटलं तसं, की गुणात्मक संशोधक जेव्हा अहवाल लिहायला बसतो, त्यावेळी त्याचे काय-काय चॅलेंजेस असतील ते मी अजून म्हणजे विचारही करू शकत नाही. एकतर त्याचं पारदर्शीपण, तरीही तो कुठेही वाहत जाऊ नये ह्याच्यासाठी असलेले बाजूला काठ आणि त्याच वेळी त्याचं जे प्रवाहीपण आहे ते इतकं पारदर्शी असणं किंवा करणं, ही कौशल्य आत्मसात करायला खूप त्रास पडत असेल, खूप मेहनत असेल, खूप प्रयत्न पडत असतील. तर लक्षात घ्या, की संशोधन अहवालाचे पोत हे तुमच्या कमिटमेंट प्रमाणे बदलत जातील, परंतु ते तुम्ही अंगीकारायला पाहिजे. मी नेहमी म्हणते, की गुणात्मक संशोधनाचा पोत हा रेशीम असावा. म्हणजे तो फील गुड पाहिजे, पण त्याच वेळी तो इतका छान विणला गेला पाहिजे ना, की त्याचे बदलते रंग पण आपल्याला एन्जॉय करता आले पाहिजेत आणि तो कुठेही बिसबिशीत असता कामा नये. कुठेही तो आत्ता जाईल, मग जाईल असं वाटता कामा नये. संख्यात्मक संशोधन अहवालाचा पोत ना घट्ट कॉटन विणतात ना तसा असतो, की ते जो पोत आहे तो इतका कडक आहे, की तो रेप्लिकेट करताना आपल्याला त्रास नाही होत. एक अल्बर्ट आइन्स्टाईनचं छान स्टेटमेंट आहे. ते मी माझ्या आता कन्क्लुजनकडे वळत असताना वापरते. इफ यू कांट एक्सप्लेन इट सिम्पली, यू डोंट अंडरस्टँड इट वेल इनफ. संशोधकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, की मोठे-मोठे जार्गन्स वापरून, मोठे-मोठे शब्द वापरून तुम्ही तुमचा अहवाल उगाचच मोठा-मोठा साउंड करणार असाल आणि हे मी मुळात इंग्रजी लिहिणाऱ्यांना फार सांगते. मी परत-परत सांगते, की जार्गन्स वापरायची गरज काही सारखी-सारखी नसते हो. अहवाल सगळ्यांना समजला पाहिजे. जार्गन्स वापरून खूप जड अहवाल तुम्ही बनवलात ना, तर त्याचा अर्थ असा, की तो तुम्हाला तुमचाच अजून कळलेला नाहीये. तुम्हाला काय सांगायचं आहे ते कळलेलं नाहीये. इट्स अ लेटर रिटन टू पीपल हू वांट टू अंडरस्टँड यू. तर डू नॉट मेक इट व्हेरी कॉम्प्लिकेटेड. शब्द कॉम्प्लिकेटेड वापरू नका. शब्द छान वापरा. शब्द समजतील असे वापरा, की ज्याच्यामुळे एक छान अर्थांचं कोलाज तुमच्या समोर तयार होईल. हे आपण पटकन लक्षात ठेवूया, पण हे मी सगळे वाचणार नाहीये. सगळ्यांनी आपण समजून घेऊया फक्त. तुमचा अहवाल सर्वसमावेशक हवाच. त्याच्यामध्ये सर्व अंतर्भूत झालं पाहिजे. पण त्याच वेळी मला प्रोफेसर जयराज आठवतात TISSचे जे नेहमी म्हणायचे, की वाचायला लागलं ना, की हे नाही कळता कामा, की तुम्हाला किती माहिती आहे. हे कळायला पाहिजे, की तुम्हाला किती माहिती नाहीये. ओके. किती माहिती नाही हे कळायला लागलं ना, की अहवाल लिहायला सोपं जायला लागतं. कारण तुम्ही वेचायला लागता जे तुम्हाला पूर्ण कळलेलं आहे. तर अहवालामध्ये हा जो वेचकपणा, सिलेक्टिव्हनेस आहे तो लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि ती आपण काय त्याच्यासाठी ना संशोधकांनी हंबल होणं आवश्यक असतं. संशोधकांनी न्यूट्रल होणं आवश्यक असतं. वेचण्यासाठी मी फुलं वेचतेय का दुसरं काही वेचतेय हे कळण्यासाठी तुम्हाला माइंडसेट तर क्लिअर पाहिजे. तर तो अहवाल लिहिताना आवश्यक असतो, की वेचक अहवाल करा. सोपा ठेवा. उगाचच मोठा-मोठा साउंड होण्याची गरज नाही. अचूक ठेवा, नेमका ठेवा, लक्षवेधी ठेवा. अहवाल वाचायला लागल्यावर उचलला गेला पाहिजे. असं वाटलं पाहिजे आता परत जायला पाहिजे वाचायला, की हा अहवाल कसा आहे. कंटाळवाणा करू नका, बोरिंग करू नका. वेचक ठेवा, लक्षवेधी ठेवा, वस्तुनिष्ठ ठेवा, विश्वासार्ह ठेवा आणि सत्यापन असलंच पाहिजे. व्हेरिफायबिलिटी आणि रिलायबिलिटी नसेल, परंतु आजच्या सत्राचा तो विषय नाही.
वस्तुनिष्ठता, विश्वासार्हता आणि सत्यापन ह्या 3 वेगवेगळे पदर आहेत. हे तिन्ही पदर खूप प्रयासाने सांभाळायला लागतात ज्यावेळी तुम्ही तुमचा अहवाल लिहीत असता त्यावेळी. आता आपण जातोय जे आपल्या सगळ्यांच्या अनुभवातून आलेलं तथ्य आहे, कुठल्याही पुस्तकातून घेतलेलं नाही. पण वेगवेगळ्या ज्या पुस्तकातून मी ते उचललं आहे एकत्र करण्यासाठी त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन जर गरज वाटली तर. इथे आपण स्टाईल ऑफ डॉक्युमेंटेशन किंवा स्टाईल ऑफ रिपोर्ट रायटिंगकडे येतोय. लिहिताना खूप जण विचारतात, की कुठची भाषा वापरायची? कॅज्युअल भाषा, मी सिंपल भाषा वापरा म्हटलं. कॅज्युअल भाषा वापरता कामा नये. स्लँग लँग्वेज टाळायला पाहिजे. स्लँग लँग्वेज मदत करत नाही. कारण खूप जण तुमचा वाचणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही "काय हो भाऊ, कसं आहे का?" अशी भाषा वापरून अहवाल लिहिला जात नाही. अहवाल लिहिताना इट इज इम्पोर्टंट की तुम्ही सगळ्यांना कळेल अशा स्टँडर्डाइज्ड भाषेमध्ये वापरा. हे बरेचसे FAQवर आधारित मी ही उत्तरं काढलेली आहेत. खूप जण विचारतात, की अहवाल लिहिताना पास्ट टेन्स वापरायचा का प्रेझेंट टेन्स वापरायचा का फ्युचर टेन्स वापरायचा? अरे, अहवाल लिहिताना फ्युचर टेन्स वापरायचा प्रश्नच येत नाही. हो की नाही? तुम्ही जी प्रोसिजर्स पूर्ण केलेली आहे, ती लिहिताना API, APA, MLA, शिकागो तिघांनी सांगितलेलं आहे, की पास्ट टेन्स वापरा. फील्ड वर्क जाताना पास्ट टेन्स केलं गेलं ना, हे केलं गेलेलं आहे, हे झालं आहे. सो यू आर युजिंग पास्ट टेन्स टू डिस्क्राईब कंप्लीटेड प्रोसिजर्स. तो पास्ट टेन्स मनात लक्षात ठेवायला पाहिजे आणि तो वापरताना खूप केअरफुली वापरला पाहिजे. खूप महत्वाचं. सुरुवातीला ज्यावेळी अहवाल लेखनाची प्रक्रिया शिकवली गेली आणि ती बऱ्याच वेळा म्हणजे इंग्रजी भाषेतच बऱ्याच वेळा शिकवली गेली. त्यावेळी पर्सनल प्रोनाउन्स वापरू नये, असं सांगण्यात आलं होतं, की मी असं केलं, मी असं केलं हे वापरू नका. पर्सनल प्रोनाउन मी. 1974 सालीचा जो APA आलं त्यांनी मग सांगितलं, की नाही दॅट्स नॉट करेक्ट. पर्सनल वापरा. दे मे बी युज्ड आणि तुम्ही जर ह्याच्यावर गेलात तुमच्या APAच्या तर 1974च्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा APA स्टाईलनी सांगितलं गेलं, की पर्सनल प्रोनाउन्स जिथे आवश्यक आहे तिथे वापरा. मी केलं, चांगलं आहे. रिसर्चरनी केलं, चांगलं आहे. तर पर्सनल प्रोनाउन्सना नाही म्हणण्याची गरज नाही अहवाल लेखनामध्ये, परंतु ती प्रत्येक वेळी वापरायलाच हवीत अशीही गरज नाही. म्हणजे मी इथे फक्त डूज आणि डोंट्स म्हणते. पुन्हा एकदा सांगते, की थंब रूल म्हणून सांगते आहे. असं नाहीये, की हे असंच केलं गेलं पाहिजे. पण आता पर्सनल प्रोनाउन सर्रास वापरली जातात. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये तेव्हा आम्हालाही सांगितलं होतं, शिकवताना आमच्या टीचर्सनी, की आता पर्सनल प्रोनाउन्स वापरा. परंतु ॲज मच ॲज पॉसिबल ती तुम्ही जेव्हा प्लुरल करता, आम्ही केलं, त्यावेळी त्याच्यामध्ये संदिग्धता येऊ नये, हे मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. सो अव्हॉइड प्लुरल पर्सनल प्रोनाउन्स म्हणताना APA किंवा MLA किंवा शिकागो तुम्हाला एवढंच सांगते, की संदिग्धता नको. संदिग्धता नको ह्याच्यासाठी, की आम्ही केलं म्हटल्यानंतर जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, "अरे मी नाही केलं, आम्ही म्हणजे आम्ही सगळ्या रिसर्च टीमने केलं." अहवाल देताना आन्सरेबिलिटी जर आवश्यक असेल, तर अव्हॉइड एवढ्यासाठी करा, की तुमची आन्सरेबिलिटी क्लिअर नाही, म्हणून तुम्ही पर्सनल प्रोनाउन प्लुरल वापरत असाल, तर ते अहवालामध्ये बरोबर होणार नाही. हे जे आहे ना, हे अव्हॉइड सेक्सिस्ट बायस म्हणजे काय, तर खूप वेळा मी बघितलंय, की संशोधक हा तो असतो, अशा अर्थाने अहवाल बरेचसे लिहिले जातात. आता तांबे मॅडम पण त्याच्याबद्दल बोलतील, आम्ही सगळे बोलू आणि मला माहिती आहे, की बाकी सगळे पण प्रोफेसर्स इथे बसलेले बोलतील, की ही हा शब्द खूप कॉमनली रिसर्चरसाठी इंग्लिशमध्ये वापरला जातो. सो ही सेड दॅट, ही बिलीव्हज दॅट, अकॉर्डिंग टू हिम, ओके? आणि किती वेळा आम्ही असं म्हणतो, की शब्दांशी जेव्हा तुम्ही शब्द वापरताय संशोधनामध्ये तेव्हा केअरफुल राहा. तर चेअरमनला चेअरपर्सन करण्यामध्ये सुद्धा आपण किती दिवस काढले समाजशास्त्रज्ञांनी हे आपल्याला माहिती आहे, आपल्या संशोधकांना माहिती आहे. तर रिसर्चर हा बऱ्याच वेळा पुरुषच असतो असं म्हणण्याची एक प्रथा म्हणजे समज लिहीत असताना खूप कॉमनली अजूनही अवेलेबल आहे. आणि इथे ना मी एक पर्सनल पटकन माझ्या डायरीमधलं शेअर करणार आहे. मी ज्यावेळी माझं PhDचा अभ्यास सुरू केला त्यावेळी हे रिपोर्टमध्ये कुठेही आलेलं नाही अहवालामध्ये. पण मला सर्वात मोठा प्रश्न होता, मी मुंबईसारख्या शहरात फिरत होते, कम्युनिटी केअर फॉर एल्डरली असं माझं हे होतं. मी तुम्हाला मजा सांगते, पर्सनल आहे पण सगळ्यांनी ऐकायला पाहिजे संशोधक म्हणून, की मुंबईसारख्या शहरामध्ये स्त्री म्हणून, मुलगी म्हणून, बाई म्हणून फिरताना
पहिलं काय प्रॉब्लेम मला जाणवला असेल तर पब्लिक वॉशरूम्स अवेलेबल नाहीत. आणि माझे जे रिसर्चचे अपॉइंटमेंट्स असायच्या त्या सीनियर सिटिझन्सकडे असायच्या. सीनियर सिटिझन्सना मी ज्या भेटी देत होते, तर दिवसभरामध्ये आमच्या ट्रॅफिकमुळे सकाळी जर अंधेरीला असेल ना अपॉइंटमेंट, तर संध्याकाळची मालाडची अपॉइंटमेंट, म्हणजे मालाडची अपॉइंटमेंटला जायला संध्याकाळ उजाडायची, एवढा ट्रॅफिक असायचा. खरंच 2-3 स्टेशनचा फरक आहे. तर अशा वेळी स्त्री म्हणून फिरत असताना माझ्या लक्षात आलं, की अरे वॉशरूम्स नाहीत, पब्लिक वॉशरूम हे प्रकरण नाही. आणि जिथे-जिथे मी जात होते त्या सीनियर सिटिझन्स असोसिएशन्स ही सुद्धा बरीच पुरुषांनी भरलेली असल्यामुळे त्यांच्या असोसिएशन्समध्ये सुद्धा वॉशरूम्स अवेलेबल नव्हती. शाळेमध्ये एखाद्या लग्न समारंभाच्या मंडपाच्या छोटीशी रूम अशी त्यांना दिलेली असायची. तिथे वॉशरूम्स कुठे अवेलेबल असणार? आणि मग लक्षात आलं की संशोधक स्त्रिया ह्या गोष्टी ना बऱ्याच वेळा अशा धरल्या जातात, की काय म्हणजे घरात काही काम नाही म्हणून ही संशोधन करते वाटतं. म्हणून ही म्हणजे पाठबळ खूप असावं म्हणून करते वाटतं. तर अशा खूप अहवाल लेखनाच्या बाबतीतही भाषा वापरताना थोड्याशा ना जेंडर, मी सेक्स ग्रुप हा शब्द वापरतच नाही. जेंडर हे केलेलं आहे. आता जेंडर म्हणजे कसा मी सांगते, की स्त्री संशोधक पण लग्न झालेली, मुलं-बाळं असलेली आहे का? अरे बापरे! मग ती कशी बाबा मॅनेज करते? तीच लग्न न झालेली असेल, एकटी आहे बाबा, करतेय वेळ, तर चालतं. असे नकळत येणारे बायसेस आहेत आणि हे बायसेस अहवाल लिहिताना कधी-कधी डोकावतात. तर ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत अहवाल लिहिताना, की हे आपण थोडेसे बाजूला ठेवू. हा जो एक मी निवडलेला आहे ना, तो बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला म्हणून दिलेला आहे, की आपण जेव्हा रिपोर्ट लिहीत असतो, त्यावेळी जिथे-जिथे 10 पेक्षा कमी आकड्यांचं आपण लिखाण करतो, त्यावेळी तो आकडा म्हणून आपण टाइप करत नाही. तर तो शब्द म्हणून टाइप केला जातो. सो यू विल राइट 1 ॲज 1 स्पेलिंग. यू विल राइट 2 ॲज TWO स्पेलिंग, 3 THREE. पण 11 जर तुम्ही करत असाल, तर तो टाइप करायला परवानगी आहे. तर आता ऑफकोर्स डॉक्टर काळे आपल्याला त्याच्या बाबतीत खूप अधिक सांगू शकतात. पण अहवाल लिहित असताना जनरली आपण हे सांगितलं जातं, की विशेषतः टेबल्स बनवत असाल, क्वांटिटेटिव्ह असेल, तर 0 to 10 हे तुम्ही पॅराग्राफमध्ये लिहीत असताना केअरफुल राहा, की शक्यतो ते स्पेलिंगमध्ये लिहावं. स्पेलिंग एरर्स आणि ग्रामॅटिकल एरर्स टाळणं हे कौशल्य आहे. मी बघितलंय, की मराठी भाषेच्या एखाद्या माणसाला वाचायला ना अहवाल दिला मराठीत लिहिलेला, की माझा अहवाल परत येत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच लाल पेनाने केलेल्या चुका असतात आणि त्या लाल पेनाच्या चुका ह्या ग्रामॅटिकल आणि स्पेलिंग एरर्स असतात. मी मराठीच वाईट लिहिते, म्हटलं तसं. शीर्षक मध्येशी पहिला की दुसरा हे विचार करायला लागतो. परामर्श मधला श कुठचा वापरायचा विचार करायला लागतो. ह्या गोष्टी परत-परत वाचल्या गेल्या पाहिजेत. इतक्या परत-परत, की मी म्हटलं तसं, की आणि ह्याची पुढची स्लाईड तुम्हाला हे सांगेल, की कोण बरं रिपोर्ट पहिला तुमचा वाचतं? उत्तर द्या सगळ्या जणांनी मला, की पहिला रिपोर्ट, हू इस द फर्स्ट रीडर ऑफ युअर रिपोर्ट? यू नो हू इट शुड बी? इट शुड बी यू. बाहेर जाऊन, आपल्या विषयाच्या बाहेर जाऊन रिपोर्ट वाचा आणि त्याच्यासाठी वेळ ठेवा. मी परत वाचणार नाही, हे नाही मला लिहायचंय किंवा हे मला असं नाही सांगायचंय. ह्याच्यासाठी रिपोर्ट तुम्हाला परत-परत स्वतः वाचायला लागतो. मी माझा वाचक. म्हणजे टोपे साहेबांनी सांगितलं आम्हाला मुंबईमध्ये, की मी माझा रक्षक असं कोविड समजून घ्या, कोविड-19, की मी मला वाचवणार आहे, तर मग मी तो स्प्रेड टाळीन. तसंच मला जर चांगला रिपोर्ट लिहायचा असेल, तर मी माझा प्रथम वाचक हे लक्षात ठेवायचं. आणि हा प्रथम वाचक एकदा वाचणार नाही, दोनदा वाचणार नाही, तीनदा वाचा, चारदा वाचा. त्याच्यामुळे तुमचे फक्त शब्दच्या चुका बाजूला नाही होणार, ग्रामर चुका बाजूला नाही होणार. आणखीन एक गोष्ट होईल, या स्लाईडचा टॉप तुम्ही बघताय, एथिकल कन्सिडरेशन्स. माझी नैतिकता क्लिअर होईल. मी जे क्लेम या अहवालातून करतेय, ते स्टेक होल्डर्स समोर जे करते त्याची नैतिकता क्लिअर होईल. अहवाल लिहिताना ना पहिली गोष्ट म्हणजे हंबल होणं. माझी आन्सरेबिलिटी मी पीकला नेऊन ठेवते, की मी समाजाला आता हे पुढे करते. तर एक सरंजामवाद, एक फ्युडलिझम संशोधकाच्या डोक्यात जो असतो ना, तो बासनात गुंडाळून बाजूला ठेवायचा, तेव्हाच चांगला अहवाल लिहिला जातो, नाहीतर अहवाल चांगला लिहिला जात नाही. त्यामुळे स्वतः मी माझा प्रथम वाचक हे लक्षात ठेवायचं. आणि माझ्या प्रेझेंटेशनचा शेवट मी एक छानसं वाक्य वापरून करणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जॉन वुडननी लिहिलेलं आहे, "देअर इज नो पिलो ॲज सॉफ्ट ॲज अ क्लिअर कॉन्शियन्स."
आणि अहवाल लेखनामध्ये लक्षात ठेवा, की तुम्ही पैसे घेतलेले आहेत लोकांकडून, तुम्ही तुमच्या डेडलाईन्स दिलेल्या आहेत लोकांना, तुम्ही समाजाशी बांधलेले आहात, की तुम्ही जे पैसे घेतलेले आहेत फंडिंग एजन्सीकडून त्याच्यातून काय अर्थ निघतोय हे तुम्हाला सांगायचं आहे. हा जो कॉन्शियन्स आहे, तो जर दिवस 1 ज्या दिवशी लेटर येतं ना, की तुमचा हा फंड प्रोजेक्ट सँक्शन झालेला आहे, तेव्हापासून तुम्ही काम कधी सुरू करता हे मी म्हणणार नाही. पण कॉन्शियन्स क्लिअर करायला सुरुवात केलीत, तर तुमचा अहवाल निश्चित चांगला होणार. तुमचं संशोधन नक्की चांगलं होणार आणि तुम्ही संशोधन पर्वाला आणखीन आणि आणखीन कॉन्ट्रिब्यूट करू शकणार. तर कौशल्य ही आपल्याला मिळवायला लागतात. ती कौशल्य क्लिअर कॉन्शियन्सनी मिळवली तर रोज रात्री जेव्हा केव्हा तुम्ही गादी हिट करता, तेव्हा तुम्ही शांत झोपाल, की सकाळी उठून तुम्हाला पुन्हा काम करायला ती ताकद राहील. ती जर सॉफ्ट पिलो तुम्ही संशोधकांनी स्वतःकडे बाळगली नाहीत, तर गॉड फॉरबिड तुम्ही संशोधक म्हणून लंबी रेस का घोडा म्हणून जिंकणार नाहीत. तर ह्या एका स्लाइडवर मी माझं प्रेझेंटेशन संपवते.